एक म्हण आहे, नाकी नऊ येणे. का अशी म्हण तयार झाली असेल? ही म्हण नाही, हा वाक्प्रचार आहे. नाकी नऊ येणे म्हणजे जीव कासावीस होणे असा त्याचा खरा अर्थ आहे. आता हा वाक्प्रचार कसा तयार झाला? आपल्या समजुतीप्रमाणे मानवी देहामध्ये 5 प्राण असतात, पंचप्राण आणि 5 उपप्राण असतात, म्हणजे असे एकूण 10 प्राण असतात. तर ज्या वेळेला मनुष्य मरणाच्या दारात असतो त्यावेळेला हे जे शरीरातले जे 10 जे प्राण आहेत ते बाहेर जात असतात. तर त्यातला एक जो असतो तो माणूस मेल्यानंतरही शरीरातच राहतो. त्या वायूचं नाव आहे धनंजय. आणि बाकीचे जे 5 प्रमुख प्राण आहेत आणि 4 उपप्राण आहेत, असे जे 9 आहेत, तर ते बाहेर जाण्यासाठी कंठापर्यंत येतात आणि ते नाकावाटे बाहेर पडतात. आणि तो जो 10वा आहे धनंजय, जो मरणोत्तरही शरीरातच राहतो, त्याचं कार्य हे आहे की माणूस वारल्यानंतर त्याच्या देहाचं विघटन सुरू करायचं. त्याच्यामुळे नाकी 9 प्राण नाकातून जाणार आहेत आणि ते 9 आहेत म्हणून नाकी 9 आहेत.